मित्रांनो, आजकाल समाजामध्ये एक गोष्ट सतत ऐकायला मिळते की हल्लीच्या मुलींचा पोटगी मागणं हा जणू एक धंदाच झालेला आहे. आई वडील मुलींची लग्न लावून देतात आणि नंतर या मुली माहेरी येतात आणि असं म्हणतात की आमच्याकडून सासरी राहणं शक्य होत नाहीये, आमच्याकडून ऍडजस्ट होत नाहीये. मग एकतर त्या कोर्टामध्ये ऍडजस्ट नाही झालं की घटस्फोट दाखल करतात किंवा कोर्टामध्ये धाव घेऊन पती आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरुद्ध 1760 केसेस दाखल करतात. हल्लीच्या मुलींमधली सोशिकता जी आहे ती पूर्णपणे संपलेली आहे. त्यांच्या आई आजीनी ज्या पद्धतीने संसार निभावले आणि जुळवून घेतलं, तशी समंजस वृत्ती जी आहे ती हल्लीच्या मुलींमध्ये असणं अगदीच दुरापास्त झालंय. मित्रांनो, एक गोष्ट मला इथं आवर्जून सांगायची आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओची सुरुवातीची काहीतरी 2-3 मिनिटं पाहून तुम्ही जर मत बनवलं तर तुमचा खूप मोठा गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच माझी विनंती आहे की हा विषय पूर्णपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, समाजातले हे जे विचार आहेत ते सरसकट सगळ्याच प्रकरणांना लागू होतात असं काही नाहीये. तसंच जे विचार मी मांडते ते सुद्धा प्रत्येक केसमध्ये लागू पडतीलच असं माझं म्हणणं नाहीये. त्यामुळं थोडा वेळ थांबून आपण शांतपणे विचार करूयात की हा समाज ज्या मुलीला पोटगी मागणारी म्हणून हिणवतो, त्या मुलीच्या आयुष्याचा एक प्रवास आपण समजावून घेऊयात. बघा, जेव्हा एखाद्या भारतीय कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येते, तेव्हा तो दिवस तिच्या आई वडिलांसाठी केवळ आनंदाचाच असतो असं नाही, तर तो त्यांच्या अनेक जबाबदाऱ्यांचा आरंभ असतो. आपल्या मुलीच्या शिक्षणाचा आपल्याला काही भविष्यात आर्थिक फायदा होणार नाहीये हे ठाऊक असून सुद्धा आई वडील तिच्या भविष्यासाठी, तिच्या शिक्षणासाठी लाखो रुपयांची फी भरतात. फक्त यासाठी की तिला तिच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची उणीव भासू नये. जेव्हा हीच मुलगी मोठी होते आणि तिच्या लग्नासाठी मुलगा पाहिला जातो, तिचा साखरपुडा ठरतो, तेव्हा मुलाकडच्यांचं पहिलं वाक्य हेच येतं की साखरपुड्याचा कार्यक्रम छोटासाच आहे, त्यामुळे तुमच्याकडे असू देत. पुढचं म्हणजे लग्नाचं. हे म्हणजे लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं नाही, तर दोन घरांचं एकत्रित येणं असतं. तेव्हा असं म्हणलं जातं की तुमची मुलगी आमच्या घरी नांदायला येणार, तिचं सगळं आयुष्य आमच्याशी जोडलं जाणार. असं सांगत असताना लग्नाचा सगळा खर्च जो आहे, तो मानपान वगैरे हे सगळं कुणी करायचं, तर अर्थातच मुलीच्या आई वडिलांनी. हुंडा. आता आपण याला हुंडा नको म्हणूयात, कारण लग्नातले गिफ्ट्स असं म्हणूयात. त्याला लग्नातले गिफ्ट्स असं गोंडस नाव दिलं जातं. पाहुण्यांचा मानपान, साड्या, लग्नाचा बस्ता, जेवणावळी, पाहुणचार, मानपान, सत्कार, आदरातिथ्य या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं कोणी उचलायचं, तर अर्थातच मुलीच्या आई वडिलांनी. लग्न झाल्यानंतर सणवारांची मालिका चालू होते. पहिला गणपती येतो, मुलीच्या आई वडिलांनी काहीतरी आणलं पाहिजे. त्यानंतर येते मंगळागौर. त्याचा सगळा खर्च कुणी करायचा, तर मुलीच्या आई वडिलांनी करायचा, तिच्याच माहेरच्यांनी, कारण पहिली मंगळागौर माहेरी असते असं म्हणतात. मग येतो पहिला दसरा, पहिली दिवाळी. सासरच्या मंडळींना काहीतरी सोन्या चांदीचं केलं पाहिजे, भेटवस्तू दिल्या पाहिजेत, कारण आपली मुलगी त्यांच्या घरामध्ये आहे. पुन्हा लाखो रुपयांचा खर्च. पहिली संक्रांत आली तर सगळ्यांना छान मानपान आणि पोशाख केला पाहिजे, सासरच्या तिच्या मंडळींना. आता या समाजाच्या चालीरीती आणि रूढी परंपरेनुसार हा सगळा आर्थिक भार कोणी पेलायचा असतो, तर केवळ मुलीच्या आई वडिलांनी. यामध्ये जर काही कमी जास्त झालं तर त्या मुलीला आयुष्यभर टोमणे ऐकावे लागतात की तुझ्या आई वडिलांनी या सणावाराच्या दिवशी आमच्यासाठी हे केलंच नाही. बरं, आता आपण थोडस पुढे जाऊयात. समजा या आई वडिलांची लाडकी लेक गरोदर आहे. आता मग तिचं डोहाळ जेवण सगळं कोणी करायचं, मोठ्या थाटामाटात करायचं, ते तर माहेरच्यांनीच. बरं, आपल्या रीती रिवाजाप्रमाणे पहिलं बाळंतपण जे असतं ते माहेरीच असतं. बरं, त्या बाळंतपणाचा आणि हॉस्पिटलचा तो मोठा खर्च, तिच्या औषध पाण्याचा, बाळ सांभाळणं वगैरे हे सगळं कोणी करायचं? अर्थातच तिच्या माहेरच्यांनी. बाळ झाल्यानंतर मुलगी लगेचच सासरी कशी येणार? मग येतं ते बाळाचं बारसं. आता या बारशाचा जो जंगी कार्यक्रम असतो आणि आमच्या सगळ्या पाहुण्या रावळ्यांना ते बाळ बघायचं असतं. मग तो सगळा खर्च आणि मानपान कोण करणार? तर न सांगता तिचे माहेरचेच. पण जर ती मुलगी सहज गरोदर राहिली आणि नशीबच समजा, पण तिला जर मूलच होत नसेल, मूल होण्यात काही अडचणी येत असतील आणि काही मेडिकल ट्रीटमेंट करावी लागली, तर त्या सगळ्याचा खर्च कोण करणार? पुन्हा तिच्या माहेरचेच. कारण समाज तर हेच गृहीत धरतो की दोष त्या मुलीमध्येच असणार, मग खर्च सुद्धा त्यांनीच करायला हवा ना. बरं,
माझ्या या लांब लचक यादीमध्ये अजून काही राहिलं असेल तुमच्या अनुभवाप्रमाणे तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. आणि हो, मी एक मुख्य गोष्ट विसरलेच की दर 3 वर्षांनी येतं ते धोंड्याचं वाण किंवा अधिक मास. सासरच्यांना धोंडे किंवा मौल्यवान वस्तू द्यायचा तोही खर्च तिच्या माहेरच्यांनीच करायचा. म्हणजे बघा, मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या संसारातल्या प्रत्येक सण उत्सवापर्यंत आर्थिक जबाबदारीचं ओझं जे असतं ते एकाच बाजूनं उचलून धरायचं असतं, ते म्हणजे तिच्या माहेरच्यांनी. थोडक्यात काय तर एखादी मुलगी घरामध्ये जन्माला आल्यापासून तिच्या आई वडिलांनी केवळ नोटांच्या ढिगाऱ्यामध्ये तिचं भविष्य पाहायचं असतं, तिचा आनंद पाहायचा असतो. पण समाजाला हे कष्ट कधीच दिसत नाहीत. आणि जर उद्या त्या मुलीच्या आयुष्यामध्ये काही वाईट घडलं, तिच्या नात्याला तडे गेले, तिच्या आत्मसन्मानाला ठेच लागले आणि तिचा आत्मविश्वास तुटला, अशा स्थितीमध्ये ती न्यायासाठी कोर्टात गेली तर समाज लगेच असं काय म्हणतो की पोटगी मागणं हा फक्त या मुलींचा धंदाच झालेला आहे. मग माझा प्रश्न असा आहे, माझं म्हणणं असं आहे की ही मुलगी कोर्टामध्ये उभी राहून भीक मागते का हो? नाही. ती फक्त तिच्या हक्काची गोष्ट मागते. ज्याच्यासोबत ती तिचं पूर्ण आयुष्य घालवणार होती, ज्याच्यावरती तिनं विश्वास ठेवलेला होता, त्याच्याकडून ती फक्त एक जगण्याचं साधन मागते. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ते काही उपकार नाहीयेत, तर तो तिचा कायदेशीर हक्क आहे. जर हुंडा घेणं हे अनैतिक असेल तर साखरपुडा, लग्न, सणवार, बाळंतपण या सगळ्या गोष्टींचा खर्च फक्त मुलीच्या आई वडिलांनीच करायचा, या प्रथा तरी नैतिक कशा म्हणता येतील? बघा, जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवरती अन्याय करतो तेव्हा समाजामध्ये एक नॅरेटिव्ह बनतो की नॉट ऑल मेन, म्हणजे सगळेच पुरुष काही वाईट नसतात. पण जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलावरती अन्याय करते, मग तो निळ्या ड्रमचं प्रकरण असेल किंवा अतुल सुभाषची केस असेल, तेव्हा मात्र सोशल मीडियावरती लगेच असा प्रचार केला जातो की हल्लीच्या सगळ्याच पोरी अशा बिघडलेल्या आहेत आणि सगळ्याच पोरी अशाच आहेत. तुम्हाला ते श्रद्धा वालकर हत्याकांड आठवतंय का? तिच्या प्रियकरानं तिचे 16 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवलेले होते. ही जेव्हा केस घडली तेव्हा समाजाला सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता तो लिव्ह इन रिलेशनशिपचा. कारण तिचा प्रियकर जो होता तो दुसऱ्या धर्माचा होता म्हणून तो मुद्दा खूप जास्त उचलून धरला गेला. पण मला सांगा, आपल्याच धर्मामध्ये कितीतरी मुलींचे बालविवाह झाले, हुंड्यापायी कित्येक मुलींना जाळून मारलं गेलं, कुणाला विहिरीत ढकलून दिलं गेलं, तर कधी सती म्हणून पतीच्या चितेवरती जिवंत जाळलं गेलं. हे वास्तव आहे ते आपण कसं नाकारणार? हे पूर्वापार चालत आलेले जाचक साखळदंड तोडून जेव्हा आजची स्त्री कोर्टामध्ये उभी राहते आणि ठामपणे सांगते की मला माझ्या आयुष्याचा हा हक्क हवा आहे, तेव्हा समाज तिलाच दोष देतो आणि पूर्वीही तसाच दोष द्यायचा. भले ती मुलगी शिकलेली असेल, पण आपले आई वडील, आपल्या हक्काचं घर आणि आपलं गाव सोडून जेव्हा ती दुसऱ्याच्या घरी गेलेली असते, नातं तुटल्यानंतर आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात ती कुठून आणि कशी करणार? म्हणूनच ती मुलगी पोटगी मागते, ती भीक नाहीये, तर तिच्या सुरक्षित भवितव्याचा ती आधार मागते. अशा वेळेला कायद्याचं काम आहे न्याय देणं आणि समाजाचं काम आहे की सहवेदनेनं विचार करणं. जर आपण एकमेकांच्या जागी उभे राहून स्त्री पुरुष या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून पाहिलं तर पोटगी हा शब्द सुद्धा कोणाला कठीण आणि खटकणारा वाटणार नाही. माणुसकीच्या नात्यानं जर विचार केला तर आपण एका निकोप समाजाची निर्मिती करू शकू. मित्रांनो, मला माहिती आहे की हे सगळं सांगत असताना एक गोष्ट मला आवर्जून स्पष्ट करायची आहे की मी स्त्रियांच्या हक्कांबद्दल आज बोलतेय तेव्हा त्याचा अर्थ असा मुळीच नाहीये की पुरुषांवरती होणाऱ्या अन्यायाकडे मी पाठ फिरवतेय. जशा काही प्रकरणांमध्ये स्त्रिया सोसतात, तसंच काही प्रकरणांमध्ये पुरुष सुद्धा बळी ठरतात, हे वास्तव मला मान्य आहे. कायद्याचा दुरुपयोग करून पुरुषांना किंवा त्यांच्या कुटुंबाला नाहक त्रास देणाऱ्या स्त्रिया समाजामध्ये आहेत आणि अशा चुकीच्या प्रवृत्तींचं मी कधीच समर्थन करणार नाही. अतुल सुभाष सारख्या केसेस जेव्हा समोर येतात तेव्हा सुद्धा मन तितकंच सुन्न होतं. पण माझा आजचा हा व्हिडिओ सरसकट त्या मानसिकतेवरती आहे जी प्रत्येक न्यायासाठी लढणाऱ्या स्त्रीला संशयाच्या नजरेनं पाहते. माझा उद्देश जो आहे तो कुठल्या तरी एका जेंडरची बाजू घेणं हा नसून समाजातल्या
त्या दुटप्पीपणावरती बोट ठेवणं आहे, जिथं एका बाजूला आपण सणवाराचं अवाढव्य खर्च, अवाढव्य ओझं जे आहे ते माहेरच्यांवरती लादतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच मुलीनं स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवला की तिला लोभी ठरवतो. शेवटी चुकीला चूक म्हणण्याची हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे, मग ती व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष असो. आपण जर एकमेकांच्या संघर्षाचा आदर केला आणि माणूस म्हणून जर एकमेकांच्याकडे पाहिलं तरच खऱ्या अर्थानं या वादाला पूर्णविराम मिळेल. तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. पण आपले हे विचार मांडत असताना आवर्जून आपल्या मराठीचा, आपल्या भाषेचा सन्मान राखून ते विचार मांडूयात.